नमस्कार. आपल्या अनेक शेतकरी बांधवांसमोर एक मोठं आव्हान असतं, कमी पाऊस आणि हलकी जमीन. मग अशा परिस्थितीत चांगलं उत्पन्न कसं घ्यायचं? आज आपण याच प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर शोधणार आहोत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. जिथे पाणी कमी आहे, जमीन फारशी सुपीक नाही, तिथे खरंच भरघोस नफा कमावता येतो का? चला, याचं उत्तर जरा खोलात जाऊन शोधूया. आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि ते उत्तर म्हणजे चिया सीड्स. हे एक असं आधुनिक पीक आहे जे आजच्या काळातल्या शेतीच्या अनेक अडचणींवर एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. चला तर मग बघूया ही नवी संधी नेमकी काय आहे आणि चिया शेतीसाठी नक्की कोणती जमीन आणि कसं हवामान लागतं. आता गंमत बघा, ज्या गोष्टी इतर पिकांसाठी डोकेदुखी आहेत ना, त्या चियासाठी अक्षरशः वरदान आहेत. म्हणजे कसं, की पाणी कमी पडतंय, काही हरकत नाही, चियाला चालतं. जमीन एकदम हलकी आहे, थोडी खडकाळ आहे, अरे उत्तमच. खतांचा खर्चही कमी. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जे कोरडं उष्ण हवामान आहे ना, ते या पिकासाठी अगदी परफेक्ट आहे. आता ह्या पिकाचा सगळ्यात मोठा फायदा काय असेल, तर तो म्हणजे त्याचा कालावधी. बियाणं लावल्यापासून ते थेट माल हातात येईपर्यंतचा प्रवास किती पटकन होतो ते पाहूया. हो, अगदी बरोबर पाहिल्यात. फक्त 4 महिने. म्हणजे विचार करा, एवढ्या कमी वेळात पीक तयार होतं. याचा सरळ अर्थ तुमची गुंतवणूक लवकर परत येते आणि पैशांचा खेळ वेगाने सुरू होतो. हे वेळापत्रक बघा. पेरणी केली की अवघ्या 5 ते 8 दिवसात उगवण सुरू. 30 ते 45 दिवसात पिकाची पूर्ण वाढ झालेली असते. 60 ते 70 दिवसात त्याला फुलं यायला लागतात आणि साधारण 110 ते 120 दिवसात पीक काढणीसाठी तयार. सगळं कसं अगदी ठरलेलं आणि स्पष्ट गणित आहे. बरं, आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, पैसा. ह्या पिकातून कमाई किती होते, बाजारात याला भाव काय मिळतो? चला, हे नफ्याचं गणित जरा सोपं करून समजून घेऊया. आता जरा नीट बघा, नफ्याचं सगळं रहस्य इथेच आहे. समजा तुम्ही घाऊक बाजारात माल विकला, तर तुम्हाला मिळतील साधारण 170 ते 240 रुपये प्रति किलो. ठीक आहे, पण जर तुम्ही थोडी मेहनत घेऊन थेट किरकोळ बाजारात उतरलात, तर हाच भाव थेट 350 ते 800 रुपयांवर जातो. आणि ऐका, जर तुम्ही ऑर्गॅनिक शेती केली आणि स्वतःचं पॅकिंग करून विकला ना, तर मग आकडा 500 ते 1000 रुपयांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. म्हणजे विचार करा, फरक केवढा मोठा आहे. हा आलेख बघा, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. एका बाजूला घाऊक बाजारातले फक्त 170 रुपये आणि दुसऱ्या बाजूला थेट 1000 रुपयांपर्यंतची झेप. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की फक्त पीक घेणं महत्वाचं नाही, तर ते विकायचं कुठे आणि कसं, यावर तुमच्या नफ्याचं गणित अवलंबून आहे. पण प्रश्न हा आहे की याला इतका चांगला भाव का मिळतोय? यामागे कोणती कारणं आहेत? चला, चिया सीड्सच्या बाजारपेठेमागची कारणं जाणून घेऊया. याचं मुख्य कारण आहे त्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे. चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा 3, कॅल्शियम आणि लोह यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी शहरी भागात आणि परदेशात याची प्रचंड मागणी आहे. आणि म्हणूनच आज चिया सीड्सला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. जे लोक आरोग्याबद्दल जागरूक आहेत ते यासाठी जास्त किंमत मोजायला तयार असतात. आणि हीच तर आपल्या शेतकऱ्यांसाठी नफा कमावण्याची सगळ्यात मोठी संधी आहे. तर ह्या सगळ्या माहितीचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते आहे, कमी खर्चात जास्त नफा. कमी पाणी, कमी खतं, फक्त 4 महिन्यात तयार होणारं पीक आणि बाजारात मिळणारा उत्तम भाव. ह्यापेक्षा चांगलं काय हवं? तर आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कमी पाण्यात जास्त नफा देणारं हे पीक तुमच्या शेतातलं पुढचं पीक असू शकतं का? नक्की विचार करा.